जय शिवराय मित्रांनो आपल्या जमिनीचा डिजिटल फेरफार अगदी 2 मिनिटांमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करू शकतो आणि याच्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो याच्यासाठी आपल्याला mahabhumi.gov.in या संकेतस्थळावरती जायचे आहे, ज्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, किंवा आपण महाभूमी महाराष्ट्र सर्च करून सुद्धा या संकेतस्थळावरती या पोर्टलवरती येऊ शकता, ज्याच्यामध्ये आपण आपली चावडी पाहू शकता, आपण सातबारा पाहू शकता, किंवा आपले जर काही सातबारा दुरुस्ती वगैरे असेल तर ती सुद्धा म्युटेशन आपण या ठिकाणी करू शकता। आणि मित्रांनो याच पोर्टलवरती आपल्याला डिजिटल साइन सातबारा आटप फेरफार प्रॉपर्टी कार्ड अशा प्रकारची एक प्रीमियम सर्व्हिसेसमध्ये लिंक देण्यात आलेली आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक जे रेग्युलर लॉगिन आहे ते रेग्युलर लॉगिन विचारलं जाईल, आणि आपल्याकडे जर लॉगिन ID पासवर्ड नसेल तर आपण न्यू यूजर रजिस्ट्रेशन करून सुद्धा हा यूजर ID पासवर्ड मिळवू शकता, किंवा OTP बेस्ड लॉगिनमध्ये ज्याच्यामध्ये आपल्या मोबाईल नंबरवरती आलेले OTP नुसार सुद्धा आपण या ठिकाणी लॉगिन करू शकता। या OTP बेस्ड लॉगिनमध्ये आपल्याला जर लॉगिन करायचं असेल तर आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे, मोबाईल नंबर एंटर करून सेंड OTP वरती क्लिक करायचे आहे। आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल, तो OTP आपल्याला या ठिकाणी एंटर करून व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचे, आपलं लॉगिन या ठिकाणी होणार आहे। मित्रांनो लॉगिन झाल्यानंतर आपल्याला डिजिटल सातबारा असेल, आटा असेल, प्रॉपर्टी कार्ड असेल किंवा हा फेरफार असेल, प्रत्येक ठिकाणी डाउनलोड करण्यासाठी एक रक्कम लागते, याच्यासाठी आपल्याला रिचार्ज करावा लागणार आहे, आणि आपण लॉगिन केल्यानंतर प्रत्येक वेळी जी काही आपली रक्कम असेल ती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल। याच्यामध्ये आपल्याला फेरफार डाउनलोड करायचे, डिजिटली ई-साइन फेरफार न्यू वरती क्लिक करायचे। याच्यानंतर आपल्याकडे असलेली अमाऊंट आपल्याला या ठिकाणी खाली दाखवली जाईल, अमाऊंट जर नसेल तर आपल्याला रिचार्ज करावं लागणार आहे। याच्यात सर्वात पहिली ऑप्शन आहे ती म्हणजे जिल्हा निवडायची। याच्यामधून आपला जो जिल्हा असेल तो आपल्याला जिल्हा निवडायचा आहे, त्या जिल्ह्यामधील तालुके दाखवले जातील, आपला तालुका निवडायचा आहे, तालुक्यामधून आपलं गाव त्या ठिकाणी निवडायचं आहे। गाव निवडल्यानंतर आपल्याला कोणता फेरफार डाउनलोड करायचा आहे तो फेरफार नंबर आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे, आणि आपल्याकडे जर अमाऊंट असेल तर आपण डायरेक्ट डाउनलोडवरती क्लिक करू शकता, अमाऊंट नसेल तर रिचार्ज अकाउंटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर आपला फेरफार डाउनलोड होणार आहे। गाव नमुना नंबर 6 आपल्याला डिजिटल साइन केलेला QR कोडसह फेरफार आपल्याला या ठिकाणी दाखवला जाणार आहे, ज्याच्यावरती कुठल्याही अधिकाऱ्याच्या सहीची गरज असणार नाही। किती तारखेला हा फेरफार ई-साइन झालेला आहे, डिजिटल साइन झाला आहे, ती तारीख या ठिकाणी दाखवली जाईल। हा QR कोडसहचा हा फेरफार आपण या ठिकाणी डाउनलोड करू शकता, आणि सर्व प्रकारच्या अधिकारिक कामासाठी आपण हा फेरफार सुद्धा या ठिकाणी वापरू शकता। तर मित्रांनो अशा प्रकारे हा फेरफार डाउनलोड झाल्यानंतर आपल्या अकाउंटमधून 15 रुपयाची अमाऊंट या ठिकाणी डेबिट झालेली आहे, आणि प्रत्येक डाउनलोडला अशा प्रकारची अमाऊंट या ठिकाणी डेबिट केली जाईल। तर मित्रांनो अतिशय सोप्या अशा पद्धतीने अगदी 2 मिनिटांमध्ये अशा प्रकारे आपण हा फेरफार डाउनलोड करू शकता, ज्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। माहिती आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका, आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।